देवाला सुंदर त्याचं काही घेणं देणं नाहीये, कारण देव एवढा सुंदर आहे, त्याच्या एवढं सुंदर कोणी नाहीये. कारण पृथ्वीची स्थापना देवानीच केलेली आहे. पूर्ण मनुष्य जातीला, पशुपक्षींना, निसर्गांना देवानी स्थापन केलेलं आहे. रूप रंग देवाला देणं घेणं नाहीये. शरीराचे विकार, शरीराचे आकार, शरीराचं रंग देवाला देणं घेणं नाही आहे. देव कुठे येतो? जिथे सत्य आहे, धर्म आहे, नीती आहे, दुसऱ्यांबद्दल प्रेम आहे, करुणा आहे, वात्सल्य आहे, तिथेच येऊन तो स्थापन होतो. त्याला श्रीमंत भिकारी असं काही नाहीये, कारण देवाला सगळे मुलं सारखे आहेत. गोरख कुंभाराचं पण रूप रंग नाही पाहिलं, जाती पाहिली नाही, तो कोणत्या जातीचा आहे, कोणत्या वर्णाचा आहे, कोणत्या रंगाचा आहे. तो चिखलमध्ये स्वतःचा पाय माकून घडे तयार करतो, हे सुद्धा देवाला घेणं देणं नव्हतं. देवाला फक्त त्याची भक्तीशी देणं घेणं होतं. ते भक्ती किती केला तो, माझ्याबद्दल किती शरणागत झाला, त्यावेळेलाच त्याला देव प्राप्त झाले, तोपर्यंत झाले नाही, होत नाही.